इलेव्हन बादशाह होता आणि याही मॅच मध्ये मात्र तसंच दबदबा निर्माण करून करण्याचा प्रयत्न ठेवण्यात आला. ते खेळताना पाहतोय बडवल बी टीम ज्या पद्धतीने मात्र अनेक नाईट टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा या टीमला खेळताना पाहायला मिळतात आणि ज्या ज्यावेळी मात्र येतात त्यावेळी मात्र रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या गावाच्या नावाचा आणि खेळाडूंच्या नावाचा डंका हाहाकार माजवताना मात्र पाहायला मिळतात. त्याच गावाला प्रेझेंट करणारे मात्र खेळाडू पंकज मस्कर आपल्याला मात्र पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. आता नवीन फलंदाज तेजेश रुठे मात्र फलंदाज आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. येते हा फसलेला गेम कशा प्रकारे मात्र रसवला जातील. 2-3 फटके जर का मोठे येतात ना तर मात्र ही मॅच बनू शकतोय, परंतु इथून ते कलात मात्र तुम्हाला करावी लागेल. क्षेत्रक्षण पहा किती चतुराईने मात्र सजवलं गेले. अगदी क्लोज फिल्डिंग अटॅक्टिव्ह मात्र फिल्डिंग ज्याला म्हणतात ना ती मात्र घेतली गेली. फलंदाजांवरती परिपूर्ण दबाव तंत्र वापरायचं आहे. मोठे फटके घेऊन द्यायचे नाही आहेत. अगदी अलंग कार्पेट खेळून काढला मिड ऑफ मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अडवला जाईल. एकच धाव मात्र घेतली जाईल. आता इथे सिंगल डबल ना फारसा ना फरक पडणार नाहीये श्री 11 बादशाह वॉरियर्स टीम वरती, कारण ज्या पद्धतीने मात्र या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करण्याचं आहे इथून असफल झाले. स्वतः कॅप्टन राकेश पाटील अगदी सोस्त्यामध्ये बाद झाले. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण महेश बाद झाले आणि उमेशही अगदी बॅक टू बॅक बाद होताना पाहायला मिळाले. चांगला बॉल स्लाइडली मिडल स्टंप डिलिव्हरी परफेक्ट मारा मात्र पाहायला मिळाला. गुलटीतवरचा बॉल थोडासा उचली दिलाय, बाकी काम तेवढं चतुर यष्टीरक्षक मात्र करताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळतोय. पंकज मस्कर गोलंदाजी मार्कवरती आपल्या नावाचा परिचय देत आहेत. एक गोलंदाज खास आहेत, क्लास आहेत, क्लासिकल आहेत आणि सातत्याने या नावाची चर्चा कर्जत तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळाली. अनेक स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ही नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये साकारली आहे ना, इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. आता ही उंची जास्त घेतलेली आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल अगदी बॉल हवेमध्ये तरंगत असताना अप्रतिम समीर यांनी मात्र पकडलाय. झेल आणि फलंदाज बाद बॅक टू द ग्राउंड परतावा लागेल स्वप्नील या फलंदाजांना माघारी. बारा बॉलमध्ये 65 धावा आणि त्या बनल्या जातील का तेही पाहणं गरजेचं, कारण ज्या पद्धतीनं इथून आपल्या स्पेलमधील पंकज मस्कर यांनी षटक हाताळलंय ना, या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 1 आणि महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिल्यात 3. काय गोलंदाजी केली. अगदी आपल्या नावाचा बुलबाला निर्माण केलंय या मात्र षटकामध्ये ते पंकज मस्कर या गोलंदाजांनी आणि थांबून ठेवले, थोपवून ठेवले. मात्र इथून गोलंदाजी करत असताना फलंदाजांना